Thinking of you, thinking of you. Thinking of जसा उन्हाळा वाढत आहे तसं तसं सनस्क्रीन वापरण्याचं प्रमाण देखील वाढत जातं. तर फक्त उन्हाळ्यातच नव्हे पण प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन हे वापरायला हवं. इनफॅक्ट तुम्ही घरात असलात किंवा बाहेर चालला असाल तरी पण सनस्क्रीन हे वापरलं पाहिजे. तर आता ज्या लोकांना सनस्क्रीन मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा जे लोक असं सनस्क्रीनच्या शोधत आहे तर असं बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतात की सनस्क्रीन कोणतं घ्यायचं. तर मग आजचा व्हिडिओ त्याच लोकांसाठी आहे ज्यांना या गोष्टीबद्दल कन्फ्युजन आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 5 सनस्क्रीनचे ऑप्शन शेअर करणार आहे जे 500 रुपीज पेक्षा कमी किमतीतले आहेत आणि ते एकदम उत्तम असे सनस्क्रीन्स आहेत. दीज आर व्हेरी गुड रिव्ह्यूड प्रॉडक्ट्स. त्यातले मी वापरलेले देखील सनस्क्रीन्स आहेत किंवा मी सध्या वापरते असे देखील सनस्क्रीन्स आहेत. तर मग हे सगळे सनस्क्रीन कोणतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता सर्वप्रथम सनस्क्रीन निवडताना तुम्ही तुमच्या स्किन टाईपचा विचार करायला पाहिजे. म्हणजे जी तुमची स्किन आहे ती ड्राय आहे, कॉम्बिनेशन आहे की ऑइली आहे त्यानुसार तुम्ही सनस्क्रीन्स या निवडायला हव्या. तर आता मोस्टली जेव्हा सनस्क्रीन्स निवडता तेव्हा उन्हाळ्यासाठी मोस्टली SPF 50 पेक्षा जास्त तुम्ही सनस्क्रीन निवडायला हव्यात. SPF 50 म्हणजे ते जास्तीत जास्त प्रकारे तुमचं UV रेज पासून प्रोटेक्शन करतं. आता सनस्क्रीन सोबत जेव्हा PA+++ ही गोष्ट पण ऍड झालेली असते किंवा मोस्टली आता सनस्क्रीनच्या पुढे म्हणजे SPF लिहितात त्याच्या पुढे PA+++ असं लिहिलेलं असतं. तर ते PA+ म्हणजे ते किती चांगल्या प्रकारे तुमचं UV रेज पासून प्रोटेक्शन करतं. म्हणजे जितके PAच्या समोर ++ साईन्स असेल तितक्या चांगल्या प्रकारे ते तुमचं UV रेज पासून प्रोटेक्शन करेल. तर त्याच्यामुळे SPF सोबत तीच गोष्ट देखील लक्षात ठेवा. आजचे जे मोस्टली सगळे सनस्क्रीन्स मी शेअर करणार आहे ते PA+++च आहेत आणि जे सनस्क्रीन्स आहेत त्या सगळ्या सनस्क्रीनचा जे SPF आहे ते 50 पेक्षा जास्त आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये जे सगळ्यात पहिलं सनस्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे हे डॉट अँड वीचं सनस्क्रीन. तर हे सनस्क्रीन मी सध्या वापरते आहे म्हणजे ही माझी दुसरी बॉटल आहे. मी पण जस्ट रिसेंटली आता हे सनस्क्रीन वापरायला सुरुवात केलं आणि अतिशय सुंदर असं हे सनस्क्रीन आहे. हे जे सनस्क्रीन आहे ते मोस्टली सगळ्या स्किन टाईपसाठीचं सनस्क्रीन आहे. म्हणजे जी माझी स्किन आहे ती ड्राय स्किन आहे आणि माझ्या स्किनसाठी हे उत्तम काम करतं. त्याचबरोबर माझी जी बहीण आहे तिची स्किन ऑइली आहे आणि ती देखील ही सनस्क्रीन वापरते. तर हे सनस्क्रीन तिच्या स्किनसाठी पण चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्किन टाईपचं टेन्शन न घेता तुम्ही हे सनस्क्रीन निवडू शकता आणि अतिशय उत्तम असं सनस्क्रीन आहे. याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे बऱ्याचदा कधी कधी सनस्क्रीन तुम्हाला स्किनवरती हेवी वाटतं पण हे सनस्क्रीन अजिबात असं नाहीये. याची जी फिनिशिंग आहे ती एकदम अशी डुई फिनिशिंग आहे. एकदम वॉटरी कन्सिस्टन्सीचं असं हे सनस्क्रीन आहे आणि याच्यावरती ना अजिबात कुठलाही व्हाईट कास्ट नाहीये. म्हणजे असं कधी कधी असं व्हाईटिश टेक्स्चर येतं सनस्क्रीन नंतर तसं अजिबात याच्यानंतर येत नाही. इनफॅक्ट अशी सुंदरशी शाईन येते हे सनस्क्रीन वापरल्यावरती आणि तुमचा जो चेहरा आहे तो देखील खूप छान असा ग्लो करायला लागतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कन्सिस्टन्सी आहे या सनस्क्रीनची. तर आता हे जे सनस्क्रीन आहे ते वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही म्हणजे असं सीझल वॉश वगैरे केलं म्हणजे जस्ट लाईक इझिली असा वॉश केला तरी हे सनस्क्रीन अजिबात निघून जाणार नाही. आणि तुम्हाला जरी जास्त घाम वगैरे येत असेल तरी हे सनस्क्रीन अजिबात निघणार नाही. त्याच्यामुळे वॉटर रेझिस्टंट असण्याचा फायदा आहे. आणि याचा जे SPF आहे ते 50+ आहे आणि याचा जे PA आहे ते ++++ असं 4 टाइम्स आहे. त्याच्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारे असं तुमच्या स्किनचं संरक्षण करतं. हे जे सनस्क्रीन आहे ते मेकअपच्या खाली लावण्यासाठी उत्तम असं सनस्क्रीन आहे. मी पण मेकअप करते आणि त्याच्या अगोदर मी हे सनस्क्रीन वापरते आणि हे जे सनस्क्रीन आहे ते व्हिटॅमिन C युक्त सनस्क्रीन आहे आणि मोस्टली जे व्हिटॅमिन Cचे जे सनस्क्रीन्स किंवा व्हिटॅमिन Cचे कोणतेही प्रॉडक्ट्स असले तरी ते तुमचं स्किन रिपेअर करण्याचं काम करतात. त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये जर कुठे डार्क स्पॉट्स वगैरे असतील तरी हे रिपेअर करायला मदत करतं. आणि हे जे सनस्क्रीन आहे याच्यामध्ये 4 व्हेरियंट्स आहेत. म्हणजे हे पहिलं व्हेरियंट आहे. तर आता याचा जो दुसरा व्हेरियंट आहे जो वॉटरमेलन आहे तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती जेल कन्सिस्टन्सी आहे. त्याच्यामुळे मोस्टली कॉम्बिनेशन स्किनसाठी ते खूप चांगलं काम करतं. म्हणजे असं स्पेसिफाईड आहे त्याच्यावरती की ते मोस्टली कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे. आणि तिसरं जो व्हेरियंट आहे ते ब्लूबेरी व्हेरियंट आहे आणि जे ब्लूबेरी व्हेरियंट आहे ते पण सगळ्या स्किन टोन साठीचं व्हेरियंट आहे. आणि ते जे व्हेरियंट आहे ते मोस्टली तुम्हाला जर तुमची स्किन रिपेअर करायची असेल तर त्याच्यासाठी मदत करतं. तर इफ यू आर कन्सर्न अबाउट युअर स्किन रिपेअरिंग तर मग तुम्ही ते ब्लूबेरी वाला व्हेरियंट ट्राय करू शकता. आणि एक चौथं सनस्क्रीन जे याच्यामध्ये आहे ते स्टिक फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. तर त्या स्टिक फॉर्म मला पण सनस्क्रीन मला पण यूज करून बघायचं आहे बिकॉज ते स्टिक फॉर्म्स मधले सनस्क्रीन असतात ते तुम्ही मेकअपच्या वरती देखील लावू शकता. म्हणजे बऱ्याच असं होतं की आता हे आपण आतमधून सनस्क्रीन लावलं ती वरती आपण मेकअप केल्यावरती नंतर जेव्हा रिअप्लाय करायची गरज येते
तेव्हा आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असतं किंवा आपलं मेकअप वगैरे जायलाची काहीतरी भीती असते. पण जेव्हा तुम्ही स्टिक फॉर्म मधलं सनस्क्रीन्स यूज करता तेव्हा अजिबात त्याचं काही टेन्शन नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला यातलं जर स्टिकवाला सनस्क्रीन हवा असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. तर ते जे सनस्क्रीन आहे ते पण सगळ्या स्किन टाईपसाठी सूट होणारा असा सनस्क्रीन आहे, जर तुम्हाला स्टिक फॉर्मवाला सनस्क्रीन घ्यायचं असेल तर. तर आता या सनस्क्रीनची सगळ्यात चांगली गोष्ट अशी ती म्हणजे हे फ्रॅग्रन्स फ्री असं सनस्क्रीन आहे. इनफॅक्ट डॉट अँड कीचे जेवढे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते मोस्टली फ्रॅग्रन्स फ्री असे प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे मी यांचं मॉइश्चरायझर देखील वापरते, यांचा फेस वॉश देखील वापरते आणि सगळ्या गोष्टी अशा फ्रॅग्रन्स फ्री आहेत. मोस्टली फ्रॅग्रन्स फ्री जे असतात त्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेंट कमी असतो. त्याच्यामुळे मोस्टली ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह वगैरे असते त्यांच्यासाठी हे फ्रॅग्रन्स फ्री प्रोडक्ट खूप उत्तम असं काम करतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर असे प्रोडक्ट्स आवडत असतील, तुमची स्किनच्या खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल किंवा इनफॅक्ट ऑइली असेल, ड्राय असेल, तरी तुम्ही हे सनस्क्रीन डोळे झाकून घेऊ शकता. खूप उत्तम असं सनस्क्रीन आहे, खूप सुंदर असं काम करतं. इनफॅक्ट तुम्ही थोडे दिवस वापरल्यावरती असं 1 वीक वगैरे तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये असा वेगळा असा ग्लो दिसायला लागतो. त्यामुळे यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. तर आता या जे सनस्क्रीनची प्राइस आहे ती आय गेस 50 ml ची जी प्राइस आहे ती 445 आहे. आणि मोस्टली जे जर तुम्ही डिस्काउंटच्या वेळेला घेतलं ना, एका वर्षात सेलच्या वेळेला घेतलं तर ते तुम्हाला 300 रुपीजच्या रेंजमध्ये पडतं. आता जे दुसरं सनस्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे हे फॉक्सटेलचं सनस्क्रीन. तर हे सनस्क्रीन देखील मी कधीतरी वापरते. तर हे जे सनस्क्रीन आहे ते मी माझ्या नवऱ्यासाठी मागवलेलं आणि खूप अतिशय उत्तम असं सनस्क्रीन आहे ते देखील. याचं जे SPF आहे ते 70 आहे आणि याचं पण PA+++ असं हे सनस्क्रीन आहे आणि अतिशय उत्तम असं सनस्क्रीन आहे. याच्यामध्ये वेगवेगळे विटामिन्स आहेत आणि ते खूप उत्तम असं काम करतं तुमचं स्किन रिपेअर करण्यासाठी. आता या जी प्रॉडक्टची प्राइस आहे ती 595 आहे आणि तुम्ही जर त्या डिस्काउंटच्या वेळेला घेतलं तर ते तुम्हाला अतिशय सुंदर असं डीलमध्ये मिळतं. म्हणजे अराउंड 400 रुपीजला वगैरे तुम्हाला हे सनस्क्रीन मिळतं. त्याच्यामुळे मोठे हे डिस्काउंटच्या वेळेलाच घ्या, बिकॉज तुम्ही खूप जास्त फायद्यात असाल. तर या सनस्क्रीनमध्ये नायासिनामाइड आहे. तर मला ना माहिती मी बरोबर प्रोनाऊन्स करते का, पण इट इज कॉल्ड एज नायासिनामाइड. तर हे जे घटक आहे ते मोस्टली तुमच्या अँटी एजिंग गोष्टींसाठी मदत करतं. म्हणजे बरेचदा तुम्हाला म्हणजे 30च्या पुढे वगैरे गेल्यावरती तुम्हाला फाईन लाईन्स येतात किंवा तुमची स्किन जी आहे ती थोडीशी लूज पडते किंवा अशा थोडेसे रिंकल्स वगैरे यायला लागतात. तर त्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी नायासिनामाइड मदत करतं. तर मग मोस्टली जर तुमचं एज 30 अबव वगैरे असेल तर हे सनस्क्रीन तुम्ही ट्राय करायला हवं. हे मोस्टली असं त्या लोकांसाठी अतिशय चांगलं असं सनस्क्रीन आहे ज्यांना अशा अँटी एजिंग सायन्स पासून वगैरे प्रोटेक्शन करायचं स्वतःचं. तर हे जे सनस्क्रीन आहे ते नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी आहे आणि माझी पण स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे मी हे कधी कधी यूज करते. आणि हे सनस्क्रीन असं क्लेम करतं की हे मोस्टली तुमचे डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशन जे आहे तर या गोष्टी कमी करतं. त्यामुळे तुम्हाला असा डार्क स्पॉटचा पिगमेंटेशनचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन वापरून बघू शकता आणि तुम्हाला कितपत फरक पडतोय हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चांगला असं सनस्क्रीन आहे, उत्तम असं सनस्क्रीन आहे. म्हणजे 70+ SPF आहे या सनस्क्रीनचा. त्याच्यामध्ये नक्कीच खूप चांगलं असं काम करतं. मला पण हे पर्सनली असं सनस्क्रीन आवडतं आणि हे जे सनस्क्रीन आहे ते मॉइश्चरायझिंग सुद्धा काम करतं. म्हणजे तुमची स्किन खूप जास्त असे हायड्रेटेड राहते. त्याच्यामुळे जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुमच्यासाठी हा खूप चांगला असा ऑप्शन आहे. आणि मोस्टली तुम्हाला जर असं रिंकल्स वगैरे कमी करण्यासाठी किंवा तुमचे डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी वगैरे जर सनस्क्रीन हवा असेल तर यू कॅन गो विथ दिस सनस्क्रीन. त्याचं तिसरं सनस्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे डॉक्टर शेड्सचं सनस्क्रीन. तर हे सनस्क्रीन सुद्धा खूप असं पॉप्युलर सनस्क्रीन आहे आणि याचे म्हणजे जे रिव्ह्यूज आहेत ते खूप पॉझिटिव्ह आणि चांगले असे रिव्ह्यूज आहेत. तर हे जे सनस्क्रीन आहे ते 490 रुपीजला म्हणजे त्याची MRP आहे आणि ते अराउंड तुम्हाला 420 रुपीजला वगैरे डिस्काउंटमध्ये मिळतं आणि अतिशय चांगला असा सनस्क्रीन आहे. तर या सनस्क्रीनमध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट्स मिळतात. तर याच्यामधला जो सगळ्यात पहिला व्हेरियंट आहे तो आहे सेरामाइड प्लस व्हिटॅमिन C व्हेरियंट. तर हे जे सनस्क्रीन आहे ते असं क्लेम करतं की मोस्टली पिगमेंटेशनसाठी, डार्क स्पॉटसाठी किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जर असं काही इम्परफेक्शन असेल तर ते कमी करायला हे सनस्क्रीन मदत करतं. तर तुम्हाला जर पिगमेंटेशन वगैरेचा, डार्क स्पॉटचा वगैरेचा काही त्रास असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन वापरून बघू शकता. हे सनस्क्रीन त्या गोष्टींसाठी खूप चांगलं असं काम करतं. तर आता जो त्यांचा दुसरा व्हेरियंट आहे तो आहे हाल्डियन हायलोरोनिक ऍसिड. तर मोस्टली जे हायलोरोनिक ऍसिड असतं ते मोस्टली तुमची स्किन खूप जास्त मॉइश्चराईज ठेवायला मदत करतं. तर तुमची स्किन खूप जास्त जर ड्राय असेल तर तुम्ही हे व्हेरियंट ट्राय करू शकता. आणि जे बाकी हळदी असते तर ती तुमची स्किन ब्राईटन करायला मदत करते. तर तुम्हाला या दोन गोष्टी सोबत हव्या असतील, तुम्हाला तुमची स्किन जरी ब्राईटन करायची असेल
आणि तुम्हाला तुमची स्किन देखील मॉइश्चराईज ठेवायची असेल तर तुम्ही हे व्हेरियंट ट्राय करून बघू शकता. तर त्याच्यात तिसरं व्हेरियंट आहे ते आहे सेंचेला अँड नायसिनामाइड. तर हे जे व्हेरियंट आहे ते मोस्टली ऑइली स्किनसाठी आहे. म्हणजे तुमच्या स्किनवरती खूप जास्त ऑइलमुळे पिंपल्स वगैरे येत असतील तर हे सनस्क्रीन तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. हे असं क्लेम करतं की ते ऑइल कमी सिक्रेट होण्यासाठी मदत करतं, तुमचं ऑइल कंट्रोल करायला मदत करतं. त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्नेचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही नक्की हे सनस्क्रीन ट्राय करून बघू शकता. तर आता चौथं सनस्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे न्यूट्रोजिनाचं सनस्क्रीन. तर न्यूट्रोजिनाचं जे सनस्क्रीन आहे ते अतिशय सुंदर असं सनस्क्रीन आहे आणि मोस्टली हे त्या लोकांसाठी आहे ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे किंवा ऑइली अशी स्किन आहे. तर हे जे सनस्क्रीन आहे ते मी माझ्या मावशीला दिलेलं, तिची जी आहे ती सेन्सिटिव्ह अशी स्किन आहे आणि ऑइली थोडीशी स्किन आहे. तर ते सनस्क्रीन तिच्या माझ्यासोबत कामाला आला किंवा तिला खूप छान प्रकारे असं सूट झालं. त्याच्यामुळे जर तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल, ऑइली असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन ट्राय करून बघू शकता. याचा जे SPF आहे ते देखील 50+ आहे आणि PA+++ असे हे सनस्क्रीन आहे. तर मग हे जे सनस्क्रीन आहे ते वॉटर रेझिस्टंट आणि स्वेट रेझिस्टंट असं सनस्क्रीन आहे. तर तुम्हाला जर खूप जास्त घाम येत असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन ट्राय करून बघू शकता. हे तुमच्यासाठी खूप चांगलं असं काम करेल. हे सनस्क्रीन जे आहे ते तुमचे डार्क स्पॉट्स कमी करायला मदत करतं आणि इव्हन जे तुमच्या अँटी एजिंग साइन्स आहेत त्या देखील कमी करतं. म्हणजे तुम्हाला जर फाईन लाईन्स आलेल्या असेल तर त्या कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर तुमची स्किन जर अशी लूज पडली असेल तर ती देखील टाईट ठेवायला हे सनस्क्रीन मदत करतं. त्याच्यामुळे तुम्ही असा काही तुमचं सगळं कॉज असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन वापरून बघू शकता. तर आताचे 5वं सनस्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे लॅक्मेचं सनस्क्रीन. तर हे डॉट अँड कीचं वगैरे सनस्क्रीन वापरण्याच्या अगोदर मी लॅक्मेचं सनस्क्रीन वापरलेलं आहे खूप वर्ष. तर लॅक्मेचं सनस्क्रीन आता म्हणजे त्यांनी अशी वेगळी बॉटल अशी मॉडिफाय केली आहे. म्हणजे त्याचा लुक वगैरे असा बराच चेंज झालेला आहे. पण पहिली ती अशी ऑरेंज येल्लो अशा बॉटलमध्ये मिळायची आणि तेव्हा मी ते सनस्क्रीन वापरायचे. ते जे मी सनस्क्रीन वापरायचे ते पण SPF 50++ असं होतं आणि PA+++ असं ते सनस्क्रीन होतं. आणि ते सनस्क्रीन इज ऑल्सो लाईक अ व्हेरी गुड सनस्क्रीन. म्हणजे जर डॉट अँड कीच्या सनस्क्रीनशी कम्पेअर केलं तर लॅक्मेचं जे सनस्क्रीन आहे ते थोडंसं असं थिक सनस्क्रीन आहे. पण ते पण सनस्क्रीन लावल्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती एक इन्स्टंट असा सुंदर असा ग्लो येतो. तर लॅक्मेचं जे सनस्क्रीन आहे ते पण ऑलमोस्ट सगळ्या स्किन टाईपसाठी आहे आणि लॅक्मेच्या सनस्क्रीनमध्ये पण नायासिनामाइड आहे. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला फाईन लाईन्स पासून किंवा जी तुमची स्किन म्हणजे जी न्यूज वगैरे पडते तर त्या सगळ्या गोष्टींपासून मदत करतं. तुमची स्किन अशी फर्म ठेवतो आणि तुमच्या स्किनला असा एक अल्ट्रा मॅट असा ग्लो येतो. म्हणजे तुमची स्किन ऍक्च्युली खूप जास्त अशी छान अशी ग्लो करते आणि असा छान असा मॅटिफाईंग लुक येतो तुमच्या स्किनवरती. तर लॅक्मेचं जे सनस्क्रीन आहे ते पण तुम्हाला डिस्काउंटच्या वेळेला छान असं 400 रुपीजच्या वगैरे रेंजमध्ये मिळतं. तर मग आता त्यांचं वेगळं व्हेरियंट लॉन्च झालंय. मला एक्झॅक्टली त्याची प्राइस नाही आठवत त्याची किती आहे, पण मी इथे स्क्रीनवरती अटॅच करेन ते जे सनस्क्रीन आहे ते. तर मग हे होते माझ्या माहितीतले 5 सनस्क्रीन जे मी पर्सनली वापरलेले आहेत किंवा मी ते दुसऱ्यांना कोणाला तरी असे वापरायला दिलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट्स मला माहिती आहेत म्हणून मी हे तुम्हाला रेकमेंड करते. तर तुम्ही देखील हे सनस्क्रीन तुमचा जो काही स्किनचा कॉज आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्राय करू शकता. जो कुठला तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग सनस्क्रीन निवडू शकता किंवा जसा तुमचा स्किन टाईप असेल तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग देखील सनस्क्रीन निवडू शकता. तुम्हाला सनस्क्रीन रिलेटेड जरी दुसरा कोणता एखादा डाऊट असेल तरी तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि आजचा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे सगळे सनस्क्रीनचे ऑप्शन्स तुम्हाला कसे वाटले किंवा याच्यातलं कोणतं सनस्क्रीन जर तुम्ही वापरत असाल तर मग त्याचा रिव्ह्यू देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनवर शेअर करू शकता. ते तुमच्या स्किनसाठी कसं काम करतं ते. आणि एकंदरीत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज टेक अ मोमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.